सगळ्यांच्या मनामध्ये असलेला एक कॉमन प्रश्न की मृणाल का ओढली गेली या पुस्तकाकडे आणि तिने का अनुवाद केला या पुस्तकाचा. या प्रश्नाचं उत्तर फक्त मृणाल तेच देऊ शकते. त्यामुळे अनुवादक या नात्याने जोरदार टाळ्यांनी आपण मृणाल कुलकर्णी यांचं इथे स्वागत करूया. आता वेळ आहे त्यांच्याकडनं या पुस्तकाविषयी जाणून घेण्याची. आदरणीय मंच असं म्हणण्याची पद्धत आहे, पण अतिशय प्रेमाचा मंच असं म्हटलं तर काही वावगं होणार नाही असा हा मंच आहे आजचा. यातला प्रत्येक माणूस इतका जिव्हाळ्याचा आहे, इतका प्रेमाने या पुस्तकाविषयी बोलला आहे की माझं मन खरंच भरून आलं आहे. खरं तर इथे माझी भूमिका फक्त अनुवादिकेची आहे. जे लिव्हच्या मनात होतं ते तिने लिहिलं आणि ते मी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे. पण त्या हृदयीचे या हृदयी पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो जमला आहे असं मला वाटतं. मी अतिशय मनापासून आभारी आहे मोहन काकांची. त्यांनी अप्रतिम प्रस्तावना लिहिलेली आहे आणि त्यातूनच तुमच्या लक्षात येईल की हा काय प्रयत्न आहे, मला हे का करावं असं वाटलं. माझ्यापुरतं बोलायचं तर करोनाच्या काळामध्ये मनात आलं आणि सुरू केलं एवढंच या कामाचं स्वरूप होतं. फार लहानपणी आपल्यापैकी अनेकांनी चेंजिंग हेली वुलमनचं पहिलं आत्मकथन वाचलं होतं. ते फक्त इंगमार आणि तिच्याबद्दल किंवा तिच्या लहानपणाबद्दल आणि त्या इंगमार या एपिसोडबद्दल होतं. पण आता या वयामध्ये ते पुस्तक योगायोगानं करोना काळात जेव्हा स्थानबद्ध होतो आपण सगळे, तेव्हा माझ्या हातात पडलं आणि मी आत्ता मुक्ता म्हटली तसं बसून एका झटक्यात वाचून काढलं आणि मला वाटलं की हे फार अप्रतिम आहे आणि हे इतक्या वेगवेगळ्या पातळ्यांवर माझ्याशी जोडलं जातं आहे की हे कुठेतरी मी माझ्यासाठी केलं पाहिजे. आणि मी अगदी स्वांत सुखाय माझ्यासाठी म्हणून एक स्वतःला नियम घालून घेतला की मी रोज 2 तास बसीन आणि याचा अनुवाद करीन. आणि करता 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 मला असं वाटलं की हे तर प्रत्येक आईचं पुस्तक आहे, हे प्रत्येक स्त्रीचं पुस्तक आहे, हे कोणत्याही वयातल्या स्त्रीला आपलंसं वाटेल असं पुस्तक आहे. अभिनेत्रीच्या मनामध्ये काय चालू असतं, अभिनेत्री जेव्हा रंगमंचावर असते किंवा विंगेत उभी असते, प्रवेश आपल्याला करायचा असतो मंचावर, तेव्हा तिच्या मनात काय चालू असतं हे सांगणारं पुस्तक आहे. एखादा चित्रपट सुरू होणार असतो आणि आपल्या हातात स्क्रिप्ट अजूनही आलेलं नसतं, तेव्हा आपल्याला काय वाटतं हे सांगणारं पुस्तक आहे. त्यामुळे अनेक पद्धतींनी अभिनेत्री म्हणून, आई म्हणून, स्त्री म्हणून आणि एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून सुद्धा मी या पुस्तकाकडे ओढली गेले. लिव्हचं हे तिच्यासाठी हा विशेष अनुभव होता की ती युनिसेफची शांतीदूत बनली. माझं काही तसं नाही, पण मी जे कॅन्सरविषयीचं थोडंफार काम करते त्या कामामध्ये मला असे अनेक अनुभव येतात की माणूस शेवटी इतका हतबल आहे. तुम्ही प्राईम मिनिस्टर असा, अभिनेत्री असा, लेक्चरर असा, इंजिनियर असा, कुणीही असा, पण शेवटी काही गोष्टींसमोर तुम्ही माणूस म्हणूनच सामोरे जाता आणि ते तसंच तुम्हाला जावं लागतं. ही कुठेतरी एक आपल्याला घातलेली पाबंदी आहे आयुष्यातली असं मला वाटतं. त्यामुळे माणूस म्हणून सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या अनुभवांना कसं सामोरे जाता आणि कोणते कोणते अनुभव तुम्हाला किती बदलू शकतात. आत्ता कादंबरी खूप छान बोलली. मला विजयाबाई मेहतांची आठवण होते. मला त्यांनी एका गप्पांमध्ये असं जनरल सांगत होत्या की नाही आम्ही तर तेव्हा दौरे करायचो, तेव्हा मोबाईल वगैरे काही नव्हते आणि अमेरिकेचे वगैरे दौरे असले की मी, नीना, भारती, आम्ही सगळ्या एकामागून एक फोन करायचो घरी आणि मग सामुदायिक रडणं व्हायचं. कारण सगळ्याजणी मुलं घरी ठेवून आलेले असायचं. मग तुझं मूल, माझं मूल, मग तुझ्या घरचे प्रॉब्लेम, माझ्या घरचे प्रॉब्लेम. पण एक कलावंताची आस अशी असते की हे सगळं बाजूला ठेवून ते तुमचं मनोरंजन करायला तयार होत असतात. पण त्यांनाही आयुष्य असतं, त्यांच्याही बॅकस्टोरीज असतात, घरामध्ये काय काय चाललेलं असतं. कादंबरींनी किती छान उल्लेख केला. माझ्या बाबतीत सांगायचं तर विराजस आमचा फार शहाणा मुलगा होता, पण तो मला नेहमी विचारायचा तू शूटिंगला चालली आहेस, मग कॅलेंडरवर लिहून जा तू कोणत्या डेटपासून कोणत्या डेटपर्यंत नाही आहेस. आणि मला असं वाटायचं की हा फुली मारत असेल प्रत्येक हां आता ही झाली, आता 3च दिवस उरले, आता 2च दिवस उरले. सो या गिल्टमधनं कधीच आपण बाहेर येत नाही. आईवडिलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही, नवऱ्याला पुरेसा वेळ देऊ शकत नाही, नात्यांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही, मित्रमैत्रिणींना अनेक त्यांचे फाईन मोमेंट्स आपण नाही पाळू शकत. पण या सगळ्यातून त्यांना आपलं कौतुक असतं, त्यातूनच आपण पुढे जात असतो. पण
कुठेतरी आयुष्याचा वैयक्तिक एक लचका तोडला जातो जेव्हा तुम्ही सार्वजनिक आयुष्यात अभिनेते अभिनेत्री म्हणून काम करता. आणि त्याची किंमत कोणाला किती आहे हा फार वेगळा मुद्दा असतो. ती आपण कशी देतो, किती देतो, ती किती मनाला लावून घेतो, ती किती आपल्याला लागते, हा पण खूप वेगळा मुद्दा आहे. असे अनेक मुद्दे लिव्हच्या या आत्मकथनातून मला जाणवले आणि ते मी खूप जोडली गेले त्याच्याशी. मोहन काकांनी सांगितलं की मला आत्मचरित्र वाचायला आवडतात, खरोखरच आवडतात आणि माझ्याकडे उत्तम संग्रह आहे अनेक आत्मचरित्रांचा. मराठीचा तर आहेच, इंग्रजीतला पण आहे. त्यात अनेक अभिनेते अभिनेत्री यांची पण आत्मचरित्र आहेत. अनेक आत्मचरित्र ही फ्रिव्हलस या स्वरूपाची आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये फार कॉन्टेंट नाही आहे. काही कॉन्ट्रोवर्शियल आहेत, काही खूप डेप्थ आहे, काहीमध्ये आपल्याला कळतं की किती खोटं आहे, काही पोजिंग केलेलं आहे. पण हे एक असं आत्मचरित्र मला सापडलं की जे खूप प्रांजळ आहे. अर्थात तिने सगळ्या गोष्टी मांडलेल्या नाहीत, पण ज्या पद्धतीने तिने मांडलेल्या आहेत ती पद्धत मला अतिशय आकर्षित करून गेली. तिचं आणि तिच्या एका खास मित्राचं किंवा प्रियकराचं आपण म्हणूया एक प्रकरण आहे. तो संपूर्ण भाग तिने एखादं नाटक लिहावं तसं लिहिलेलं आहे. त्या दोघांमध्ये काय संवाद होतात ते लिहिलेलं आहे. ती त्या फोटो फ्रेम्सकडे बघते आणि म्हणते की यात किती आनंदी दिसतोय आम्ही. काही वर्षांनी आम्ही आमचेच हे चेहरे ओळखू शकणार नाही, कारण आम्ही आत्ताच इतके दूर गेलेलो आहोत. एखादं नातं जेव्हा संपतं तेव्हा आपल्याला कळतं की या क्षणापासनं हे नातं ते तसं राहिलेलं नाही आणि ते आपण ॲक्सेप्ट करतो, करायला लागतं आपल्याला. ते नातं तसं राहिलं नाही म्हणजे वेगळं काहीतरी असतंच, पण ते तसं नसतं. पण त्या फोटोत मात्र ते काहीतरी वेगळंच दिसत असतं आणि मग आपण त्याच्याशी ताडून बघतो की आपण तसे आहोत का, आपण तसे राहिलोत का, आपण तसे दिसणार आहोत का. आणि दुर्दैवाने तसे आपण दिसत नाही. कधीकधी आपल्यालाच ओळख पटत नाही अशी स्थिती आपल्या आयुष्यात होऊन जाते. अशा अनेक गोष्टी तिने इतक्या अप्रतिम शैलीमध्ये लिहिलेल्या आहेत. त्या अनुवादित करण्याचं भाग्य मला लाभलं, आनंद मला लाभला, तो मी पुरेपूर उपभोगला आणि तो तुमच्यासमोर आणताना मला खूप मनापासून आनंद होतो आहे. सतीश आणि वीरेन, तुमचे खूप मनापासून आभार की तुम्ही हा इतका छान कार्यक्रम आज घडवून आणलात. आशयने आजपर्यंत खूप दर्जेदार लोकांच्या पुस्तकांचं प्रकाशन केलेलं आहे, सोहळे केलेले आहेत. माझा हा अनुवाद त्या पंक्तीत जाऊन बसल्याचा मला खूप मनापासून आनंद होतो. ग्रंथालीचे विशेष आभार. मला धनंजय गांगलची आत्ता खूप मनापासून आठवण होते. मी खरोखरच हे स्वांतसुखाय लिहित होते, पण धनंजयने आग्रह धरला की आपण हे छापलंच पाहिजे. मी लिव्हशी बोलतो आणि लिव्हशी संपर्क साधतो. लिव्ह ही आता तिचं वय खूप आहे, तिचा सेक्रेटरी तिच्यापेक्षाही वयस्कर आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचणं, ते मागे लागणं, ते मेल्स, हे सगळं धनंजयने खूप आनंदाने केलं. याबद्दल मी त्याची मनापासून आभारी आहे. एक अप्रतिम फिल्म तुम्ही आत्ता पाहिलीत, माझा मित्र धीरज अकोलकर यांनी केलेली फिल्म आहे लिव्ह आणि इंगमार, आणि त्याचीच दुसरी फिल्म आत्ता कान्समध्ये प्रदर्शित झालेली आहे. ती केवळ लिव्हच्या आयुष्यावर आधारित आहे. ती पण अतिशय सुरेख फिल्म आहे. ती आता जर्मनीत प्रदर्शित होते आहे या पुढच्या आठवड्यामध्ये. त्याचीही मला अत्यंत मनापासून आठवण होते. एक छोटी कविता आहे, मला वाटतं की आज ती वाचली तर तुम्हाला आवडेल कदाचित. मला आत्ता काय वाटतंय हे सांगणारी ही कविता आहे. मी हल्ली पुस्तकं नाही, माणसंच वाचते आहे. मी हल्ली पुस्तकं नाही, माणसंच वाचते आहे. पुस्तकं महाग झाली आहेत आणि माणसं स्वस्त. मी हल्ली पुस्तकं नाही, माणसंच वाचते. पुस्तकं महाग झाली आहेत, माणसं स्वस्त. शिवाय सहज सगळीकडे उपलब्ध असतात. माणसं बरीचशी चटकन वाचून होतात. कधी कधी मात्र खूप वेळ लागतो समजायला. काही तर आयुष्यभर आकळत नाहीत. पातळ, जाड, पुस्तिका, बाड, सेमी, डेमी, A4, A8, सगळ्या साईजची, सगळ्या विषयांची. छोटी माणसं, मोठी माणसं, चांगली माणसं, खोटी माणसं, आपली माणसं, दूरची माणसं, दूर गेलेली जवळची माणसं, दुःखी माणसं, कष्टी माणसं, कोरडी माणसं, उष्टी माणसं, बोलकी, बडबडी, बोलघेवडी माणसं, निमग्न, तिरसट,
मूडी माणसं, पाठीवर थाप मारणारी, हातावर टाळ्या मारणारी, थरथर त्या हाताने तुमचा हात घट्ट धरून ठेवणारी, मोजकं बोलणारी माणसं, कविता कादंबरीभर व्यथा माणसं, सतत माईक घेऊन ओरडणारी माणसं, डोळ्यांनी मौन सोलणारी माणसं. काहींच्या वेष्टनात मजकूरच नाही, काहींच्या वेष्टनात मजकूरच नाही, काहींच्या मजकुरात विषयच नाही. वर्षामागे वर्ष पानं जातात गळत, काहींची प्रस्तावनात संपत नाही. पुस्तकांचं एक बरं असतं, कितीही काळ गेला तरी मजकूर कधी बदलत नाही. पुस्तकांचं एक बरं असतं, कितीही काळ गेला तरी मजकूर कधी बदलत नाही. माणसांचं काय सांगू, वेष्टन, आकार, विषय, मजकूर सगळं सारखंच बदलत राहतं आणि मग शेवटी वाचायला माणूसच राहत नाही. तरीही शब्द शब्द वाचतो मी माणसं, पाना पानात वेचतो मी माणसं. मला वाटतं की अशी एक लिव उल्मन मला वाचायला मिळाली, तिच्याशी संवाद साधायला मिळाला, तिच्याशी जोडता आलं आणि तुम्हाला जोडून देता आलं, याचा खूप मनापासून आनंद मी पुन्हा एकदा व्यक्त करते. मंचावरच्या सगळ्या माझ्या माणसांना मनापासून आभार आणि तुम्हालाही धन्यवाद.